तुम्हाला वाटेल मी त्याला मारला वगैरे असं काही आहे, तर बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा, दिसलं? लोकांना वाटत असेल का भाई कॅमेरा म्हणजे असंच आहे, 20, 30, 40, 50 हजार रुपयाचा कॅमेरा. मुझे छोड़ दी, देखो देखो मुझे छोड़ दी, मैं रोगा. तुम्हाला कॅमेऱ्यात काय दिसतंय का भाई? कसला मोठा या, घाबरलो मी डायरेक्ट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत शूटला. आणि आजपासून लगातार 3 दिवस शूटच चालू आहेत. बेसिकली विषय असा होता की कालचा दिवस बोर होता. वन्स अ लेजंड शेड यार, सगळे दिवस सारखे नसतात, त्यामुळे समजून जा तुम्ही. आणि आज आपण मित्राच्या बहिणीच्या हल्दींचं शूट करणार आहोत, जिथे मी एकटा असणार आहे. पहिले तर जय येईल आणि जय शूट करून पुढे खांडसला जाईल, सोबत जुगल पण असेल त्याच्या, आणि मी सिंगल असेल. वन साईड राडा भाई. तर तुम्हाला माहितीच, ऑर्डरला गेला की खूप सारे कॉन्टेंट्स आणि खूप सारे कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. सो आजचा दिवस बाकी क्रेझी असणार आहे. पण त्या अगोदर एक कमेंटमेंट तुम्हाला द्यायची आहे, पण ती आज देऊ की नंतरच्या ब्लॉगमध्ये देऊ असं समजत नाही आहे. सो विचार करून सांगतो. बाकी आता आपण पोल्ट्रीवर आलो आहेत आणि हे एकदम शांत बसलेत भाई. ह्यांना आजचा 37वा दिवस चालू आहे. ॲक्च्युली 4 जानेवारीला आले ते, 4 फेब्रुवारी गेला. 4 जानेवारी ते 4 फेब्रुवारी झाला 1 महिना. आणि तिथून आजची 11 तारीख म्हणजे पकडा तुम्ही. तर 37 दिवसांची आज यांची साईज ऑलमोस्ट 21-22ची साईज आपल्याला पाहायला मिळते. 21-22 मीन्स 2100 ग्राम आणि 2200 ग्राम. आणि आज यांचा फायनल डे आहे. सो मे बी म्हणजे कन्फर्म नाही आहे, मी तुम्हाला सांगतो आहे फायनल डे आहे. जर ते घेऊन गेले तर ठीक, नाही घेऊन गेले तरी पण ठीक. इथून पुढे मग आपल्याला 1 महिनाभर तरी किंवा 2 महिने 3 महिने लग्नापर्यंत पोल्ट्रीचं कॉन्टेंट नाही पाहायला भेटणार कदाचित, कारण की लग्नाची तयारी पण करायची आहेत. सो जे काही ब्लॉग्स येतील ते खूप इंटरेस्टिंग असतील. तुम्हाला त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. कसं एक लग्नाचं नियोजन स्टार्टिंगपासून तर लग्नाच्या दिवसापर्यंत काय स्ट्रगल असतो तो पाहायला मिळेल. सो खूप इंटरेस्टिंग असणार आहे. सगळ्यात आधी आपण यांना खाना टाकून घेऊया, बाकी बडबड नंतर करूया. हे बघा, पूर्ण साफ केलं आहे, एक दाणा पण नाही ठेवला. तुम्हाला कॅमेऱ्यात काय दिसतंय का भाई? कसला मोठा या, घाबरलो मी डायरेक्ट. काय किडा होता तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सांगा. टाकी खाली गेला इथे. हा बघा, खाली बसलाय, दिसतंय का? मारायची इच्छा तर नाही आहे, पण त्याला हाकलून लावावं लागेल, कारण की इथे कोंबड्या येतात मध्ये आणि तो त्यांना त्रास देईल. मी ट्राय आऊट करतोय. ओके. कुठे जाईल हा? कपड्याखालीच घुसला, कपड्याखाली घुसलाय. शपथ, आतमध्ये गेला काय? नाही नाही, इथंच आहे, टाकी खालीच आहे. निघ भाई निघ. हालत नाही तो, अटॅक पोझिशनमध्ये आलाय. हा बघा त्याचं तोंड येतं, त्याला समजत नाही जायचे कुठं. टाकी खाली गारवा लागते म्हणून तिथं थांबलाय मला वाटतंय. काय तो तिकडे निघला पोल्ट्रीकडे. अय भाई तिकडे नको जाऊ, फिर फिर मागे मागे फिर, मागे फिर भाई, चल मागे, चल तिकडे. परत टाकी खाली जाऊन बसला. चल तिकडे, पोल्ट्रीकडे गेला. चल इकडं. इकडे घुसलाय. हा बघा, अरे ते निक
निक निक निक. हा बघा. काय करू याचं? कुठला साप आहे सांगा तुम्ही. झूम करून दाखवतोय. टक लावून बसलाय भाई. परत घुसला. हा, माझी काठी काढून घेऊ दे. हा इथेच त्रास देईल. काय करू याचं? कुठे गेला? हा इथे 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 टाकीकडे चालला परत. बाई हा इथे थांबलाय. जातच नाही. सोडून देऊ का? काय करू? ओके, पाहूया उचलून येईल का. उई, दमलाय तो पूर्ण ॲक्च्युली. ओय, पूर्ण दमलाय तो. हैराण केलं मला पण त्याने. नाटक्या कुठला साप आहे सांगा तुम्ही. उई, पूर्ण त्याला दमवलंय मी. जाऊ द्या सोडा. मी ट्राय आऊट करतोय त्याला काठीने उचलून घेऊन जायचा. आता त्याची व्हिडिओ तर नाही करू शकत कारण की एका हातात कॅमेरा आहे, पॉसिबल नाही होत. तुम्हाला वाटेल मी त्याला मारला वगैरे असं काही आहे, तर बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा दिसलं. असं काही नाही. हा भाई ॲक्टिंगचा किडा आहे. हा बघ. आऊ, त्रास नाही द्यायचा मला यार. तुला पाठवायचे पुढे, तू निघून जा ना. जा यार तू जा. मला तर काय माहीत नाही आहे कुठला साप आहे हा. जस्ट चेक केला तो मोस्ट वेनमस स्नेक आहे. इंडियाचा वन ऑफ द मोस्ट वेनमस स्नेक, रसल वायपर, इन मराठी कांबळ्या. तर मी हळूहळू माझ्या पद्धतीने थोडेसे एफर्ट्स लावून त्याला बाहेर काढला. लांबूनच हाकलून दिला. हां, खूप चॅलेंजिंग टास्क होता हा माझ्यासाठी. बिकॉज ऑफ मी याच्या अगोदर एक स्नेक धरला होता हातामध्ये. तुम्ही ती व्हिडिओ पाहिली नसेल तर जाऊन बघा. मी नाही ॲक्च्युली, जयने पकडलेला आणि तो वॉटर स्नेक होता, त्यामुळे काही एवढा इश्यू नव्हता. पण हा जो आहे हा प्रॉपर वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर स्नेक आहे. इंडियामधला वन ऑफ द मोस्ट वेनमस स्नेक, तुम्ही समजू शकता. म्हणजे याची जी विषाची पॉवर आहे ना, ही इवन जो नाग असतो त्याच्यापेक्षाही खतरनाक असते. नागावरनं आठवलं की नागाचं कसं असतं की मोस्टली लोकांना साप डसतो, म्हणजे तो नाग डसतो तेव्हा लोक मोस्टली घाबरूनच जातात. पण नाग हा एकमेव असा स्नेक आहे जो समजदार आहे आणि तो मोस्टली कोणाच्या आतमध्ये लगेच पॉयझन इंजेक्ट नाही करत. आणि जेव्हा तो असा असताना जेव्हा तो उलटा फिरतो तरच समजायचं की त्याने जो पॉयझन आहे तो इंजेक्ट केलं आहे. आय नो ती एक पॅनिक मोमेंट असते, तेव्हा लोक घाबरलेली असतात. पण या सिच्युएशनला तुम्ही समजून जायचा की जर उलटा फिरला असेल तरच ते इंजेक्ट होतं आहे. बाय द वे 10 वाजलेत, आपण निघूया शूटसाठी. बिकॉज आपल्याला 11ला तिथे टच व्हायचे आणि आहे म्हणजे वेळ भरपूर आहे आपल्याकडे. पण हायला ही खतरनाक लाईफ आहे. अशी लाईफ नको आपल्याला, म्हणून आपण हे रस्ते निवडलेत. हां, मी तुम्हाला सांगायचं विसरलो. मला एक गोष्ट सांगायची होती की जे काय आपण 34पासून तर $34,000 एक प्रवास सेट केला आहे. तर ॲक्च्युली आपण ना एक मोठी पायरी सिलेक्ट केली आहे. हां, ती पायरी आपण पुसून नाही टाकणार, टेन्शन नका घेऊ. ती पायरी परमनंटली राहणारच आहे. आणि
ह्याच्यामध्ये फक्त एक छोटासा एक स्टेप आहे की $2500 मिनिमम $2500 आपला हा पहिला टार्गेट आहे. तो टार्गेट जेव्हा आपला अचीव होईल तेव्हा एक खतरनाक गोष्ट होणार आहे जी तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. माझ्यासाठी नाही पण सगळे तुमच्यासाठी भाई, तुमच्या सगळ्यांच्यासाठी खूप खतरनाक असणार आहे. म्हणजे तुमच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे आणि तो सरप्राईज इतका मोठा असेल की तुम्ही पण इमॅजिन नसेल केला की असं पण खरंच होऊ शकतं का. तर ते आपण करून दाखवणार आहोत. आता बोलून नाही दाखवत, तेव्हा करून दाखवू. तर परत एकदा स्वागत आहे एका नवीन दुनियेमध्ये. कॅरेक्टर शिफ्ट झालेत पूर्णपणे. पोल्ट्री टू ऑर्डर शूट. अरे काय करतोय? मत कर लाला, मत कर. मजबुरी तू प्रोफेशन. बाकी लोकांचे असतात टेडी डे, चॉकलेट डे, प्रपोज डे. आमचे असतात हल्दी डे, वेडिंग डे, एंगेजमेंट डे. असे डे असतात ना आमच्या हॉटेलला भाई की खतरनाक. ओके, जर आपण लोकेशनला पोचलोय. हे बा आमचे प्रोफेशनल्स. गाडी काढते ना, समजत नाही कर तुला. थांब, ती लावली बघ त्यांनी कशी की इथून निघून तरी जाईल. आहे राज जागा. बाकी आउटपुट्स पाहिजे तर हा दाखवेल तुम्हाला आउटपुट्स. एडिटर आउटपुट्स दिखा देना. तू लाव ना, तुला वाटतो. कालच्या व्हिडिओमधली जी अर्निंग होती 35 पॉईंट समथिंग 28 होती. आता ही 36 झाली आजची आहे. आणि हॅपी प्रॉमिस डे भावा. हॅपी प्रॉमिस डे दादा. दादा हॅपी प्रॉमिस डे. काय प्रॉमिस करतो? काय नाही प्रॉमिस करी. नाही प्रॉमिस काय माहीत पण नाही भाई. आपल्यासाठी हल्दी डे. हल्दी स्पेशल हल्दी. हां, उद्या असेल लग्न डे. थंडाला उद्या बर्थडे पण आहे. आमचा शेट आला आमच्यासाठी. बाबा एवढं बदलत. मी काय बोलतो शेट, वायफायचा पासवर्ड काय? खूप सारे फोटो काढले आणि आता जस्ट मी एक फोटो एडिट केला आणि हा फोटो मी आता पोस्ट करणार आहे म्हणजे स्टोरीला टाकण्यासाठी, जेणेकरून नवरी ताईला पण टाकायला होईल असं. ब्लॉगर मिट्स ब्लॉगर. हे आमचं त्या दिवशी पोपटीवाला ब्लॉगर आहे काय. हां, सगळ्यात मोठा ब्लॉगर आहे. नमस्ते. नमस्ते. जय हिंद guys. जय हिंद. जय हिंद. जय हिंद दोस्तो. हे आमचे डीजे ऑपरेटर. यांना ऑर्डर बिंदाच द्या तुम्ही. लय खतरनाक डीजे ऑपरेटर वाजवतात. डीजे आणि काय त्यांच्या व्हिडिओ मिलियनमध्ये व्हायरल जातात. कालच टाकले. 5 लाखावर गेले. 5 लाखावर गेली कधी. बेकार चालू केला इथं. हम डेली ब्लॉगर आहे बेटा. डेली ब्लॉगर. महिन्यातून ब्लॉग येतो. आता यांना टेन्शन आलंय डीजे कुठे येईल पडून लावायचा. कारण की उतरावाला हिंमत नाही. सगळे डेंजर काम आहे इथं. काय भारत माझा देश आहे. बोल ना. दिल ना दिया बोलो ना काकिया, बोलो ना काकिया. ले बेटा आगे दुनिया. आहे सगळीकडे व्हायरल काय व्हायरस पसरलाय हा. याच्यावरती काय इलाज आहे का? जी हाँ. देंगे देंगे देंगे. मी अजून जुना व्हायरस मध्ये देंगे ना. देंगे देंगे रे देंगे 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 रे देंगे देंगे. देंगे तो देंगे देंगे देंगे. ये देंगे तो बोल. देंगे देंगे. फाटेल आमची. काय बघू शकतात. पनीर मसाला. बोल. हेलो गाइस, तो हमारे गांव में हल्दी. बोल. हेलो गाइस, हमारे गांव में हल्दी है और साउंड भी आ चुके हैं, देख सकते हो आप. देखो अभी हम नाचने वाले हैं. अभी हम नाचने वाले हैं, रिवो भी पीने वाले हैं. रिवो पीने के लिए. देखो 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 मुझे छोड़ दी. देखो देखो मुझे छोड़ दी. मुझे लेके चलो ना, चलो ना, लेके चलो ना. पैसे वाला है. काय बोलतो? हां हां, वाजलो बरं.
आहेत आणि आता आपण घरी निघतोय. बॅग पॅक झाली आपली. यांना नाचायचे काय ते नाचू दे भाई, कारण की मला उद्या लवकर यायचं इथे आणि जयसा पण परत सेमच रुटीन तिकडे जातील. तर आता जस्ट मी घरी आलो आणि ऑलमोस्ट रात्रीचे 12 वाजलेत. आता मी व्लॉग एडिटला बसतोय. येस, गोप्रोवरती टाईम दिसतोय 12 तारीख 1:01 आणि आज माझा बर्थडे आहे आणि खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत. पण मी वेडिंग शूटला जाणार आहे, त्यामुळे ते पण इम्पॉर्टंट आहे. पाहूया उद्या काय होतं आहे सकाळी. बाकी आपले व्लॉग आवडत असतील तर नक्की व्लॉगला लाईक करा. एक सिरियलप्रमाणे आपण मेहनत घेतो आहे. थँक्यू सो मच. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. गुड नाईट.